बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा निबंधक वर्ग 1 कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाने खाजगी इसमामार्फत 70,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल सापळा रचत या दोघांना रंगेहात अटक केले। तक्रारदार यांच्या आईने सन 1987 मध्ये भाईंदर पश्चिम येथील शांती विहार नगर परिसरात असलेल्या जयश्री कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील गाळा क्रमांक 11 खरेदी केला होता। शासनाच्या अभय योजना 2008 अंतर्गत त्या मालमत्तेचे नियमितीकरण करण्यासाठी मूळ खरेदी खत सहनिबंधक कार्यालयात सन 2009 मध्ये जमा करण्यात आले होते। अलीकडे तक्रारदार यांनी ते खरेदी खत परत मिळवण्यासाठी ठाणे येथील सहनिबंधक वर्ग 1 कार्यालयात संपर्क साधला असता संबंधित वरिष्ठ लिपिक दीपक इसळ यांच्या मार्फत खाजगी इसम अजित कोकमकर यांनी 70,000 रुपये लाच मागितल्याचे उघड झाले। लाच मागणीची लेखी तक्रारदार यांनी 28 ऑक्टोबर रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती। त्यानुसार पडताळणी दरम्यान इसम व कोकमकर यांनी 70,000वरून 65,000 रुपये तडजोड करून 2 टप्प्यात रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले होते। त्या अनुषंगाने सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईत खाजगी इसम अजित कोकमकर यांना लोकसेवक दीपक इसळ यांच्या वतीने तक्रारदाराकडून 35,000 रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणात दीपक इसळ यांनाही अटक करण्यात आली असून दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली। ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर काल काँग्रेसतर्फे निवडणूक आयोग आणि भाजप सरकार विरोधात स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। मात्र या मोहिमेदरम्यान एका महिलेने संताप व्यक्त करत काँग्रेस कार्यकर्त्यांना थेट जाब विचारल्याने ठिकाणी एकच खळबळ उडाली। महिलेने थेट काँग्रेसवर टीका करत म्हटलं की काँग्रेस हा भूत चोरणारा पक्ष आहे। नरेंद्र मोदी सरकारवर आरोप लावण्याचा त्यांना अधिकार नाही। देशभरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या कथित मत चोरी आणि गैरव्यवहाराच्या विरोधात ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून काल ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले। या उपक्रमाद्वारे निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजप सरकारवर संगनमताचे आरोप पुन्हा एकदा जोरात करण्यात आले। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत एक महिलेचा वाद झाला। यामुळे रेल्वे स्थानक परिसरात काही काळ राजकीय वातावरण चांगले तापले होते। काँग्रेस कार्यकर्ते नागरिकांकडून सह्या घेत असताना तेथून जाणाऱ्या एका महिलेने संताप व्यक्त केला। बळजबरीने सह्या का घेताय या प्रश्न उपस्थित केल्याने वातावरण तापले। कार्यकर्त्यांनी महिलेला गप्प करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती अधिकच संतापली। महिलेने थेट काँग्रेसवर टीका करत म्हटलं की काँग्रेस हा भूत चोरणारा पक्ष आहे। नरेंद्र मोदी सरकारवर आरोप लावण्याला त्यांना काही अधिकार नाही। या वक्तव्यानंतर ठिकाणी उपस्थित नागरिकांमध्येही चर्चा रंगली। काहींनी महिलेच्या प्रतिक्रियेचे समर्थन केले तर काहींनी काँग्रेस कार्यकर्त्यांची बाजू घेत वाद घालण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे काही काळ ठाणे रेल्वे स्थानक परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। देशाचे लोहपुरुष म्हणून ओळख असलेले व देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त ठाण्यात विविध ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते। देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानुसार ठाण्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने या एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते। ठाण्याच्या मासुंदर तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाजवळ ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत तर कळवा परिसरात आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत या एकता दौडची सुरुवात करण्यात आली। तर ठाण्याच्या लोकमान्यनगर बस डेपो येथे भाजपा कोपरी पाचपकाडी व ओळा माजिवडा विधानसभेतर्फे भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट श्री संदीप लेले यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी संदीप लेले यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या एकता दौडची सुरुवात करण्यात आली। या दौडमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शालेय विद्यार्थी, NCC व NSSचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोठ्या उत्साहात या एकता दौडला लोकमान्यनगर बस डेपो येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून सुरुवात होऊन इंदिरानगर नाका येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून या एकता दौडचा समारोप करण्यात आला। त्यानंतर आपल्या भाषणात बोलताना लेले म्हणाले की सरदार पटेलांनी आपल्या दूरदृष्टी, धैर्य आणि दृढ निश्चयाने 565हून अधिक संस्थांना एकत्र आणून आधुनिक भारताचा पाया रचला। याच महान कार्याची आणि देशाच्या एकता व अखंडतेची आठवण म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे।
राष्ट्रीय एकता दिवस आपल्याला हे शिकवतो की जेव्हा प्रत्येक नागरिकांचे मन एकत्र होते तेव्हाच राष्ट्र मजबूत बनते. या एकता दौडमध्ये भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले, समीरा भारती, रमेश सांगळे, माजी नगरसेविका सौ कविता पाटील, सागर भदे, अमित सरैया, सुधीर बर्गे, मुकेश मोकाशी, रमेश आंबरे, रिंकू विश्वकर्मा, श्रुतिका मोरेकर, विजय त्रिपाठी, धनंजय सिंग, कृष्णा भुजबळ, राजेश गाडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात गेली 23 वर्ष कार्यरत असलेल्या ठाण्यातील प्रारंभ कला अकॅडमी या सामाजिक संस्थेच्या आम्ही सार्वजनी महिला महोत्सवात यंदा राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय भारुडकार चंदाताई तिवाडी यांची लोककला सादर होणार आहे. या महोत्सवाचे हे 13वे वर्ष आहे. ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील आयलिफ बँकेट हॉलमध्ये 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:30 वाजता ते रात्री 8:30 या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 4 दाम्पत्यासह उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार केला जाणार आहे. तरी विनामूल्य प्रवेश असलेल्या या महोत्सवात ठाणेकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रारंभच्या संचालिका डॉक्टर अरुंधती भालेराव यांनी दिले. प्रारंभच्या महिला महोत्सवाच्या निमित्ताने 5 नोव्हेंबरला डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धांसह 18 ते 35 वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील महिलांसाठी गीत गायन, समूह नृत्य आणि एकल नृत्य स्पर्धा होणार आहे. या स्पर्धांमधील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ 8 नोव्हेंबर रोजी आरमॉलमधील आयलिफ सभागृहात होणार असून सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, ज्येष्ठ समाजसेविका रेणू गावस्कर प्रमुख पाहुणे असतील. या प्रसंगी पितांबरी प्रोडक्टचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, सुजाताई म्हैसकर, नानजी पटेल, चित्रपट निर्मात्या अपर्णा पाडगावकर, प्रतिभा आंबेकर, पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, डॉक्टर सचिन पैठणकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रोहित आर्या यांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर आता राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर टीका केली. कंत्राटदार रोहित आर्या आणि डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृत्यू संस्थात्मक मर्डर असल्याचा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांनी त्यांच्या एक समाज माध्यमावर आरोप केला आहे. आव्हाड म्हणाले की शासकीय कंत्राटदार रोहित आर्या आणि डॉक्टर संपदा मुंडे एकाने अवाजवी धाडस करून समाजातील सर्वात निरपराध आणि असह्य संवेदनशील अशा बालकांप्रती आगळीक केले आणि दुसरीने सोबत वावरणाऱ्या सर्वांच्या दबाव दडपणाविरुद्ध आवाज उठवण्याचा इवलासा प्रयत्न केला. त्यात काही एक आशेचा किरण दिसत नसल्याने आणि यंत्रणेच्या हितसंबंधाबाबत काढल्याने स्वतःलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने हातभर होऊन स्वतःच्या जीवाची आगळीक केली. आठवडाभराच्या फरकाने घडलेल्या या दोन्ही प्रकरणात समाजामधून ढवळून निघाले आहेत. तर
कालच्या प्रकरणात मूर्ख ठरलेल्या रोहित आर्याने या मुरदाड आणि असंवेदनशील व्यवस्थेशी झगडताना स्वतःच्या फाजील आत्मविश्वासावर भरोसा ठेवला आणि अघोरी प्रकार करून बेकायदेशीरपणे आपले कायदेशीर प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः काहीतरी अचट प्रयत्न केले आणि परिणामी स्वतःच्या छातीवर यंत्रणेकडून गोळी मारून घेतली. कारण हे एन्काउंटर त्याने स्वतःवर ओढून घेतले आहे. आता ज्यांनी गोळी झाडली किंवा तथाकथित एन्काउंटर केले त्याने किती धैर्य, धाडस आणि बहादुरी दाखवली याची चर्चा तथाकथित पेडल हँडल्स आणि PR एजन्सी करतील. त्या अधिकाऱ्यांना कोवळ्या निष्पाप 17 बालकांना सुखरूप बाहेर काढले आणि मुरदाड शासन व्यवस्थेच्या लज्जेचे झिंदवडे निघण्यापासून रक्षण केले. त्याबद्दल शौर्य पदक जाहीर होईल असे आवड म्हणाले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.